हाय, मी नीलम. व्यायाम नव्हे उत्सव. आपलं शरीर ही निसर्गाची अद्भुत किमया आहे. व्यायाम हा त्या किमयेच्या थोरवीचा उत्सव. तो रोज साजरा करूया. लोकसत्तामध्ये आरोग्याचे डोही यात डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचा आलेला एक सुंदर लेख. बापू 75ला जिममध्ये वजन उचलतो. पाठ मोडून घेईल, हातपाय धरतील. तात्याने आरामखुर्चीत बसून भाकीत केलं. खरं तर आरामखुर्चीत बसून बसून तात्यांचीच पाठ वाकली होती. हातपाय धरले होते. सांधेदुखीने, हृदयविकाराने अंथरुणाला खिळलेल्या 90तल्या माणसानेही त्याच्या आवाक्यातला व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू केला तरी त्याने सर्वांगीण फायदा होतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. सर्वांगीण फायदा म्हणजे कसा? 40 नंतर सुखवस्तूपणा मानवतो. चरबीचा बँक बॅलन्स फुगतो. नियमित व्यायाम केला तर चरबीची फिक्स्ड डिपॉझिट्स मोडली जातात. रक्तातली वाईट चरबी घटते. चांगला स्निग्धांश वाढतो. 15-20% वजन घटतं. व्यायाम करत नसतानाच्या वेळातही ते काम सुरू राहतं. व्यायामाने भूक मंदावते आणि गरजेपेक्षा जास्त गोड तेलकट हाय कॅलरी अन्नासाठी खाखा होत नाही. व्यायामापेक्षा नुसतंच कमी खाल्ल्याने वजन अधिक घटतं, पण त्यासोबत स्नायूंचंही वजन घटतं. मिताहाराला व्यायामाची जोड दिली तर स्नायू बळकट राहतात. त्यामुळे तोल सांभाळणं सोपं जातं. धडपडल्यास हाडं मोडणं टळतं. वजन उचलताना स्नायूंकडून हाडं खेचली जातात. त्या ताणाने हाडं अधिक मजबूत होतात. त्यांचा ठिसूळपणा घटतो. सांधे बळकट होतात. व्यायाम करताना स्नायूंमध्ये इन्सुलिनसारखा एक पदार्थ तयार होतो. त्यामुळे हलक्या आहारानंतरच्या शतपावलीसारख्या व्यायामाने रक्तातली साखर घटते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. व्यायामामुळे त्यानंतरचे 12 तास रक्तदाब कमी राहतो. दर 12 तासांनी व्यायाम केला तर तो परिणाम अखंड सुरूच राहतो. व्यायामामुळे स्नायूंकडे जाणारा रक्तपुरवठा तर वाढतोच, पण शिवाय हृदयाकडे, मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्याही वाढतात. हृदयविकाराने किंवा पक्षाघाताने मृत्यू व्हायची संभावना 24% कमी होते. दीर्घायुष्याची शक्यता 20% वाढते. नियमित माफक व्यायाम केल्याने मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचं प्रमाणही घटतं. चित्तवृत्ती प्रसन्न राहते. नैराश्य, चिंता दूर पळतात. धूम्रपान सोडायला मदत होते. 6 महिन्यात 52 तास एरोबिक्स व्यायाम केला की मेंदू तल्लख राहतो. व्यायामामुळे शरीर आणि बुद्धी शेवटपर्यंत करते सवरते राहतात. व्यायामाचे हे फायदे अनेक प्रयोगांचा, आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांचा एकत्रित अभ्यास करून ठरलेले आहेत. रात्रभर कॉम्प्युटरवर काम, दिवसभर झोप असा दिनक्रम असलेल्या सुधनने व्यायाम सुरू केला. आरंभशूरपणे तो पहिल्याच दिवशी 5 किलोमीटर पळत गेला. हातपाय खरंच धरले. पाठीत उसण भरली. मग मला झेपत नाही म्हणून व्यायाम बादच झाला. शंकरराव रोज तासभर जिममध्ये व्यायाम करतात आणि तासभर चालतात. कोविडच्या वर्षभराच्या खंडानंतर पहिल्याच दिवशी तेवढाच पल्ला गाठायला गेले. क्रॅम्प्सनी प्रचंड थकव्याने बेजार झाले. कसा करायचा व्यायाम? जलद चालणं, धावणं, पोहणं यासारखे काही व्यायाम नियमितपणे केले तर हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मग श्रमाची कामं केली तरी दमछाक होत नाही. यांनाच एरोबिक्स व्यायाम म्हणतात. तशा व्यायामाच्या श्रीगणेशा 10 मिनिटांच्या शतपावलीपासून करावा. आठवड्याला 5 मिनिटं वेळ वाढवत अर्ध्या ते 1 तासापर्यंत न्यावी. सवयीने हृदय फुफ्फुसांची कुवत वाढत गेली की वेग वाढून त्याच वेळात अधिक अंतराची मजल झेपेल. काही कारणाने व्यायामात खंड पडला तर पुन्हा 10 मिनिटांपासून सुरुवात करून वाढवत न्यावं. घाई करू नये. फिटबिट सारख्या घड्याळांच्या सहाय्याने पावलं मोजणं सोयीचं होतं, म्हणून दिवशी 10,000 पावलांचा नेम सांगितला जातो.
पण चालण्याचा वेग आणि अंतर मोजणं अधिक योग्य असतं. वेग कसा असावा? चालता चालता गप्पा मारता याव्या, पण गाता येऊ नये. नाडीचे ठोके 220 वजा वय च्या वर जाऊ नयेत. त्याहून 15-20 कमीच चालतील. अमेरिकेच्या व्यायाम मार्गदर्शक समितीच्या मते आठवड्याला 150 ते 300 मिनिटं मध्यम श्रमाचा एरोबिक्स व्यायाम करणं उत्तम. जमलं तर 1 आठवडा चालणं, 1 आठवडा पोहणं असं आलटून पालटून करावं, म्हणजे वेगवेगळे स्नायू कामात राहतील. कुठलाही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आधी थोडं रमतगमत चालून घ्यावं. वॉर्मअप हो. त्याने रक्ताभिसरणाची गती हळूहळू वाढते. स्नायूंना दुखापत होणंही टळतं. जोरजोरात एरोबिक्स करून झाल्या एकदम आरामखुर्चीत सैलावून बसलं तर रक्तदाब पटकन खाली जातो, भोवळ येऊ शकते. म्हणून व्यायाम संपवताना योगासनांसारखे प्रकार करावे. कूलिंग डाऊन. त्याने स्नायूंमध्ये जमा झालेल्या घातक पदार्थांचा निचरा व्हायला, स्नायूंकडचा वाढलेला रक्तप्रवाह पुन्हा हृदय मेंदूसारख्या महत्त्वाच्या इंद्रियाकडे वळवायला उसंत मिळते. सीता काकूंचा दिवस अंग मोडून रांधा वाढा उष्टीकाळामध्ये जातो. विनायक रोजच लोकल गाड्यांशी पकडापकडी खेळतो. त्यानेही व्यायाम होतोच, पण त्यात कष्ट अधिक होतात. शरीराला सर्वांगीण फायदा होत नाही. कष्टाची कामं पेलायची कुवत, स्टॅमिना, एन्ड्युरन्स एरोबिक्स व्यायामाने वाढते. बाकीच्या 3 गोष्टी म्हणजे स्नायूंची ताकद, शरीराचा लवचिकपणा आणि तोल सावरणं. त्यांच्यासाठी जवळच्या फिजिओथेरपिस्टकडून शिस्तीत व्यायाम शिकून घ्यावेत. काळजीपूर्वक आखलेल्या संतुलित सर्वांगीण व्यायामाने रोजच्या हालचालींना 4ही प्रकारे फायदा होतो. वजन पुन्हा पुन्हा उचलण्याने स्नायूंची ताकद वाढते. खुर्चीवरून उठताना, जिना चढताना आपण आपलं स्वतःचंच वजन उचलतो. त्याने मांडीचे स्नायू बळकट होतात. जोर काढल्याने दंडांना मजबूती येते. वजन उचलताना अर्ध्या किलोपासून सुरुवात करावी. योगासनांसारखे अवयव ताणण्याचे व्यायाम लवचिकपणा वाढवतात. स्नायू सावकाश ताणावेत आणि शांतपणे 30 सेकंद तसेच ताणून धरावेत. घाईने सूर मारून पायांचे अंगठे पकडू नयेत. त्याने स्नायूंना दुखापत होते. फॅशन शोमधल्यासारखं एका सरळ रेषेवर पावलापुढे पाऊल जुळवत चाललं की तोल सांभाळायची सवय होते. हे सुरुवातीला आडव्या बारला धरूनच करावं. या 4ही प्रकारचे व्यायाम आयुष्यात केव्हाही सुरू करता येतात. मधुमेह आणि हृदयविकार असला तर कुठल्याही वयात व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला घ्यावा. कधी छातीत दुखलं, भोवळ आली, धाप लागली, उलटीसारखं वाटलं, धडधडलं, फार थकवा आला तर डॉक्टरांना तत्काळ दाखवून घ्यावं. भरल्या पोटी जोरदार व्यायाम करू नये. व्यायाम करताना कधीही वेदना होऊ देऊ नयेत. पाठीचं दुखणं असणाऱ्यांना वाकण्याने त्रास होऊ शकतो. सांधे स्नायू दुखले तरी काळजी घ्यावी. 25ला सहज झेपणाऱ्या उड्या 40 नंतरच्या सांध्यांना सोसत नाहीत. धावणं आणि जॉगिंग यातही उडी अंतर्भूत असल्यानं इजा होऊ शकते. चालण्या धावण्याचे व्यायाम करताना पायात बरोबर बसणारे आरामदायी जोडे हवेतच. 60 नंतर पडण्यासारखं पाप नाही. तोल जाण्याची भीती असली तर भक्कम खुर्चीच्या पाठीला धरून किंवा खुर्चीवर बसून व्यायाम करावेत. ते व्हीलचेअरवाल्यांनाही सोयीचे होतात. घामटा निघाला म्हणजे व्यायाम झाला म्हणणाऱ्या अण्णांना मुंबईत बसल्या जागी व्यायाम होतो आणि अकोल्याला डिसेंबरात शोष पडेपर्यंत धावूनही होत नाही. व्यायाम वेळात, वेगात, नाडीच्या ठोक्यात मोजावा. धर्मबिंदूत नाही. गरजेला पंखा सुरू ठेवावा. व्यायाम हा रोजच्या कामांचा भाग करावा. तरुणांनी जिने चढावेत. स्टेशनला बाईकवरून न जाता झपाझप चालत जावं. सलग 30 मिनिटं जमत नसली तर वेळेला 10-10 मिनिटं करून दिवसभरात थेंबे थेंबे तळ साचवावं. किमान शनिवारी रविवारी तरी व्यायाम करावा. नियमितपणे थोडंफार हल्ल्यानेही खूप फायदा होतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या सांगण्याप्रमाणे तान्ह्या बाळांना सुद्धा दिवशी तासभर पालथं राहून व्यायाम करणं
आणि मोठ्या मुलांना रोज तासभर जोराची धावपळ करणं आवश्यक आहे. आवडीच्या व्यायामासाठी आपल्या प्रकृतीला पटणारी सोयीची वेळ राखून ठेवली तर नियमितपणा टिकतो. TV बघता बघता ट्रेडमिलवर चालून, मित्रांबरोबर टेनिस खेळून, टेकडी चढून मजेत व्यायामही घडतो. बापू जिममध्ये जाऊन त्यांची 75ची शारीरिक कुवत 100% वापरतात. त्यांना त्याचाच आनंद मिळतो. आपले सांधे, स्नायू, हृदय, फुफ्फुस, आपली हालचाल ही निसर्गाची अद्भुत किमया आहे. योग्य रीतीने केलेला व्यायाम हा त्या किमयेच्या थोरवीचा उत्सव असतो. तो उत्सव रोज साजरा करूया, हालते राहूया. धन्यवाद.